नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज आपण दिवाळी स्पेशल आणि महालक्ष्मीचा आवडता पदार्थ तो म्हणजे भरपूर फुलांप्रमाणे पाकळ्या असलेली, लेयर असलेली, कापसासारखी मऊसूत अशी, तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही साठ्याची करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी हलकी फुलकी, बनवायलाही अगदी सोपी आणि बघताच क्षणी खावीशी वाटेल अशी ही करंजी आपण बघू शकता. इथे किती छान नाजूक आपली आजची करंजी येथे बनणार आहे. तर चला तर वळूया आजच्या झटपट रेसिपीकडे आणि रेसिपीला सुरुवात करूया. आता त्यासाठी येथे खोबरं घेतलेलं आहे मी. 300 ग्रॅम खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे. त्यासाठी मी 150 ग्रॅम येथे बारीक रवा घेतलेला आहे. 150 ते 200 ग्रॅम घेतला तरी सुद्धा चालेल. पिठी साखर लागणार आहे आपल्याला 250 ग्रॅम. येथे खसखस घेतलेली आहे 1 छोटी वाटी, म्हणजे मी 3 चमचे खसखस घेतलेले आहे. ड्रायफ्रूट आणि 1 चमचा वेलची पावडर लागणार आहे. ड्रायफ्रूट आपण आपल्या आवडीचे कुठलेही घेतले तरी सुद्धा चालेल. येथे मी 1 चमचा चारोळे सुद्धा घेतलेले आहे. आता सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. आता तूप व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे खोबरं जे घेतलेलं आहे आपण किसून ते टाकून घ्यायचंय आणि याला असं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आपली करंजी भरपूर दिवस टिकते, खराब होत नाही आणि चवीलाही फार छान लागते. आता ह्याचा हळूहळू सुगंध सुटायला सुरुवात होती. हे कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे, भाजत राहायचं आहे व्यवस्थित असं. आता हे भाजून झालं की हे काढून घ्यायचं आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं तूप टाकून आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे, चारोळे, बदाम, काजू, हे सर्व मंद आचेवर छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे. आता हे ड्रायफ्रूट छान भाजले ना की करंजी खाताना फार छान क्रंची लागतात ते. हे बघा, आता ह्याचा थोडासा असा खळखळ आवाज यायला लागला की हे सुद्धा आपण काढून घेऊया. आणि तुपामुळे या सर्व पदार्थांचा सुगंध फार छान येतो. आता यामध्ये 1 चमचा तूप टाकून ते सुद्धा छान कडकडीत गरम करायचं आणि जो आपण बारीक रवा घेतलेला आहे तो थोडा थोडा करून यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता मी येथे खोबऱ्याच्या अर्धाच रवा घेतलेला आहे. आपल्याला पाहिजे असेल तर जेवढं खोबरं आपण घेतलं तेवढाच रवा घेतला तरी सुद्धा चालेल. आता या रव्यामध्येच पुन्हा मी 1 चमचा साजूक तूप टाकून ही जी खसखस घेतलेली आहे ही सुद्धा सर्व टाकून घेणार आहे आणि भाजून घ्यायची आहे. आता खसखस भाजायला आपल्याला फारही वेळ नाही लागत. आता हा रवा आपण 6 ते 7 मिनिटं मंद आचेवर छान असा खमंग भाजून घेतला. आता हे सर्व पदार्थ आपण या भांड्यामध्ये काढून घेतले. आता हे व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे आपल्याला. आता हे जे ड्रायफ्रूट आहे हे या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक करायचं आहे. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर सुद्धा बारीक करून घेतली, म्हणजे पावडर करून घेतली होती साखरची. आता हे ड्रायफ्रूट थोडेसे असे जाडसरच ठेवलेले आहेत मी. हे थोडे थोडे करून या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि सर्व व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडीशी आपण 1 चमचा भर यामध्ये वेलची पूड सुद्धा टाकून घेऊया. यामुळे स्वाद आणि सुगंध दोन्हीही फार छान येतो. आता थोडी थोडी करून यामध्ये आपण पिठी साखर टाकून घ्यायची आहे. पिठी साखर सर्व मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला टाकायचे आहे, हे येथे ध्यानात ठेवायचे आहे. हे बघा, छान असं आपलं आता हे करंजीसाठीचं सारण तयार झालेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि पारीसाठीचं पीठ तयार करून घेणार आहोत. हे बघा, आता हे पीठ तयार करण्यासाठी ना आपण हा येथे 300 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. हे बघा, आता हा 1.5 वाटी मैदा आहे. यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत. त्यापूर्वी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. हे मीठ सुद्धा यामध्ये व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि हे साजूक तूप कडकडीत गरम करून आपल्याला यामध्ये 7 ते 8 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। हे बघा, जेवढं आपण हे तूप व्यवस्थित मिक्स करू तेवढंच आपल्या करंज्या छान अशा खुसखुशीत होतात। आता हे तूप सुद्धा व्यवस्थित पिठाला सर्व लागेल या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे। पिठाच्या कणाला तूप लागेल या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आता थोडं थोडं करून पाणी टाकून आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने हा डो सुद्धा बनवताना आपल्याला फारही पातळ बनवायचा नाहीये किंवा सैलही नाही बनवायचा आहे। मस्त असा घट्टसर याचा डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या ज्या होणाऱ्या करंज्या आहेत त्या छान अशा खुसखुशीत होतात आणि मऊ पडत नाही। हे बघा, आता हे पीठ सुद्धा आपलं भिजून झालेलं आहे। आता एका थोडंसं कॉटनच्या ओल्या कपड्याने याला आपण झाकून ठेवूया, म्हणजे हे ड्राय होणार नाही। आता एका भांड्यामध्ये आपण साठा तयार करून घेणार आहोत, तर त्यासाठी मी येथे 8 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। आता 8 हे छोटे चमचे आहे आणि 2 चमचे आपण यामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे। आता जेवढं आपण हे पीठ घेतलं त्याच्या अर्ध बरोबर आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे आणि साजूक तूप हे वितळलेलं घ्यायचं नाहीये इथे, हे लक्षात ठेवा। आता हे व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे छान हे फ्लफी हलका फुलका साठा आपला तयार होईल। हाताने सुद्धा ही प्रोसेस होईल, परंतु त्याला खूप वेळ लागेल, त्यामुळे मी हे मिक्सरमध्ये असं काढून घेणार आहे। हे बघा, जर आपल्याला वाटत असेल की हे कॉर्नफ्लॉवर ड्राय झालं तर त्यामध्ये थोडंसं आणखी आपण तूप टाकून बारीक करून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला। हे बघा, किती छान असा फ्लफी आपला हलका फुलका साठा बनून तयार झालेला आहे। आता हा एका वाटीमध्ये काढून घेऊया। फार छान ही करंजी तयार होते। थोडासा जास्त वेळ नक्कीच लागतो याला, परंतु हे जे पदार्थ आहे हे आपण सारखे सारखे बनवत नाही, त्यामुळे एकदाच बनवताना थोडासा वेळ घेऊन बनवले तर अतिशय छान असे हे तयार होतात। हे बघा, आता हे पीठ जे आपलं भिजून ठेवलं होतं याचे असे उंडे करून घ्यायचे आहे। जसे आपण चपात्या करण्यासाठी उंडे करतो त्याप्रमाणे याचे उंडे करून घ्यायचे आहे। हे बघा, आता 6 आपले याचे गोळे म्हणजे उंडे तयार झालेले आहे। याच्या आपल्याला 6 पोळ्या तयार करून घ्यायच्या आहे आणि प्रत्येक वेळेस हे जे पीठ आहे ना ते व्यवस्थित असं मऊ करून नंतर आपल्याला ह्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे। आता एका आकाराच्या छान पातळ अशा आपण ह्याच्या पोळ्या लाटून घेऊया। रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की एकदा भेट द्या। तिथे भरपूर प्रकारचे दिवाळीचे फराळ मी अपलोड केलेले आहे। आता एक एक पोळी झाली की असं साईडला आपण ताटावर ठेवून देऊया। एकावर एक ठेवली तरी सुद्धा चालेल। आपण हे पीठ व्यवस्थित भिजवल्यामुळे ते अजिबात एकमेकांना चिकटणार नाही किंवा या पोळ्या लाटताना सुद्धा आपल्याला खाली मैदा वगैरे टाकण्याची गरज पडत नाही। हे बघा, या पद्धतीने छान अशी पातळ पोळी आपल्या लाटून झालेल्या आहे। एक एक करून सर्व पोळ्या आपल्या लाटलेल्या आहे। हे बघा, आता हे आणि सर्व एकाच आकारात लाटल्या गेल्या पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। आता एक पोळी अशी खाली ठेवून जो साठा आपण तयार करून घेतला ना तो असा या पातळ असा याचा थर द्यायचा आहे। फारही जाड नाही लावायचा किंवा फारही कमीही नाही लावायचा, व्यवस्थित कोपऱ्या कोपऱ्यामध्ये सगळीकडे व्यवस्थित तो साठा लावून घ्यायचा आहे आणि हीच प्रोसेस दुसरी पोळी ठेवून त्याच्यावर सुद्धा करायचं आहे। पण हे करताना ना येथे एक ध्यानात ठेवायचे, यामध्ये हवा राहता कामा नये 2 पोळ्यांच्या मध्ये, नाहीतर मग आपली करंजी जी आहे ती फुटण्याची शक्यता असते। आता सर्व पोळ्यांना साठा लावून झाला की असा याचा दुमडून रोल करायचा आहे। रोल करताना सुद्धा अगदी छान असा दाबून घ्यायचा आहे की जेणेकरून यामध्ये पोकळी शिल्लक राहणार नाही, हवा शिल्लक राहणार नाही। हे बघा, छान असा याचा रोल करून घेतलेला आहे आपण। आता हा रोल असाच आपल्याला लांबून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा लांब करून घ्यायचा आहे, कारण आपण यामध्ये भरपूर पोळ्या घातलेल्या आहे। 6 पोळ्यांचा रोल आहे।
हे बघा, आता छान असा रोल आपला तयार झालेला आहे. एका चाकूच्या साहाय्याने याच्या लाट्या करून घ्यायच्या आहे. हे बघा, आपल्याला आत्ताच दिसत असेल किती पदर याला पडलेले आहेत. याचा अर्थ आपल्या करंज्या सुद्धा छान अशा कळीदार होणार आहे. अशा पद्धतीने मी हे रोल थोडेसे लांबून घेतलेले आहे. आणि कापताना सुद्धा याची काळजी घ्यायची. एकदम असं चाकूने कापायचं नाहीये. चाकू थोडासा हलकासा पुढे मागे करूनच या लाट्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे. नाहीतर याचे जे पदर असतात ना, ते खाली बसतात, एकमेकाला चिकटतात. तर एक एक करून सर्व लाट्या आपल्या तयार आहे. आपण बघू शकता येथे किती छान लेयर आलेले आहेत लाट्यांना सुद्धा. आता हे सुद्धा एका कॉटनच्या कापडाखाली ना आपल्याला झाकून ठेवायचे आहे, म्हणजे ह्या ड्राय पडणार नाही. आता इकडे आपलं सारण सुद्धा व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता एक एक लाटी घ्यायची आणि व्यवस्थित अशी पुढच्या बाजूला ही ढकलत न्यायची आहे. खाली आपल्याला अजिबात ही प्रेस करायची नाही. आपण बघू शकता येथे पुढच्या बाजूला, आपल्या चेहऱ्याच्या पुढच्या बाजूला ही दाबत न्यायची आहे आणि व्यवस्थित अशी लाटण्याने लाटून घ्यायची आहे. लाटताना सुद्धा छान अशी हलक्या हाताने लाटायची आहे, म्हणजे जेणेकरून या ज्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित आपल्या करंजीला येतील. हे बघा, एक एक करून अशी लाटी लाटून घ्यायची आहे. आणि नेहमी आपण जी करंजी करतो ना, त्यापेक्षा ही लाटी थोडीशी अशी जाड ठेवायची आहे, म्हणजे याचे मस्त अशा कळ्या उमलून येतात. आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार सारण कमी जास्त भरू शकतो. मी येथे 2.5 चमचा सारण एका करंजीला भरून घेतलेला आहे. सारण जास्त असलं की करंजी सुद्धा खायला फार टेस्टी लागते. मी असं साच्याच्या साह्याने करंज्या करून घेतलेल्या आहे, म्हणजे सर्व करंज्या आपल्या एकसारख्या आकाराच्या होतील. आता हे पीठ अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे वरचं. हे बघा, छान अशी आपली करंजी तयार झालेली आहे. आता दुसरी सुद्धा लाटी त्याच पद्धतीने अशी पुढच्या साईडला प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे छान अशी कळीदार करंजी तयार होते. दुसरी सुद्धा आपली लाटी अशाच पद्धतीने लाटून घ्यायची आहे. हे बघा, थोडीशी अशी जाडसर लाटायची आहे. आता ही लाटी आपण त्याच पद्धतीने ही सुद्धा करंजी करून घेणार आहोत. आणि ज्या साईडला कळ्या दिसत आहेत ना, ती साईड आपण बाहेरच्या साईडला ठेवायची आहे, म्हणजेच कळ्या ज्या आहेत त्या बाहेरून छान पडतात, म्हणजे साठच्या मध्ये ठेवताना लाटी. हे बघा, आता ही सुद्धा करंजी अशाच पद्धतीने करायची आहे. करंजी जर फुटत असेल ना, तर साईडला थोडासा पाण्याचा हात लावून हे पॅक केला साच्यात तरी सुद्धा येथे चालू शकेल. हे बघा, दुसरी सुद्धा करंजी आपली बनवून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने सर्व करंज्या मी येथे करून घेतलेल्या आहे. आता तेल गरम करायचं आहे. फारही तेल गरम करायचं नाहीये, एकदम कमी गरम करून त्यामध्ये आपण अशा पद्धतीने हे एक एक करून करंज्या सोडून घ्यायच्या आहे, म्हणजे थोड्याशा गरम तेलावर ना ह्याच्या ज्या कळ्या आहेत त्या छान अशा फुलून येतात, किंवा हे पटकन लाल होत नाहीत आपल्या करंज्या. एक एक करून आपण बघू शकतात किती छान अशा याला कळ्या आलेल्या आहे, पदर फुललेले आहे याचे. हे बघा, आता पुन्हा आपण अशाच प्रकारच्या सर्व करंज्या तळून घेणार आहोत. करंज्या तळण्यासाठी ना अजिबात वेळ लागत नाही, फक्त थोडंसं याच्या कळ्या उमलून द्यायच्या असतात. फारही अलट पलट करायची नाही याला, आणि तेल फारही गरम करायचं नाहीये. करंज्या फारही लाल करायच्या नाहीये. मस्त अशा गुलाबी कलरवर आपल्याला या करंज्या ज्या आहे ना त्या छान अशा तळून घ्यायच्या. आपण बघू शकता येथे किती सारे लेयर आलेले आहे करंजीला. अगदी खाताना सुद्धा कापसासारखी मऊसूत अशी करंजी लागते. ही हलकी फुलकी, तोंडात टाकताच विरघळणारी, काय म्हणतात ना तशी ही करंजी छान अशी हलकी फुलकी होते. तुम्हाला जर हा एक्सपिरियन्स करायचा असेल ना, तोंडात टाकताच विरघळणारी करंजी, तर या पद्धतीने ही करंजी नक्की एकदा ट्राय करा. अतिशय स्वादिष्ट सुंदर होते. याचं जेवढं कौतुक आपण करू ना करंजीचं तेवढं कमीच आहे. या सर्व करंज्या आपल्या एक एक करून तळून सुद्धा झालेल्या आहेत. तर आपण बघू शकता येथे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा.
आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच पुढचा कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.